विचार करतोय काय करू, गाडी घेऊ की नको घेऊ. हॅलो नमस्कार, मी पंकज साळगावकर आणि आज मी पुन्हा एक ब्लॉग बनवतोय. आज मी चाललोय बोरिवलीला. ॲक्च्युली बोरिवली नाही, कांदिवलीला शोरूमला जाणार आहे आणि तिथे यश, माझ्या मावशीचा मुलगा यश काळसेकर सर, तो गाडी घेतोय. ॲक्च्युली दिवाळीचंच प्लॅनिंग होतं त्याचा, पण काही प्रॉब्लेम्समुळे लेट झालं आहे. सो आज फायनली गाडी येते घरी. ती कुठली गाडी आहे वगैरे तुम्हाला ती पुढे दिसेलच. सो त्याच रिलेटेड हा ब्लॉग आहे. मी ऑफिसवरनं निघालो आहे हाफ डेने आणि आता मी चाललो आहे बोरिवलीला. सो बघूया पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवतो. आता अगोदर तिकीट काढतो मी. सो आता आहे मी माहीमला आणि माहीमवरनं मी जाणार आहे आता बोरिवलीला. सो अगोदर मी तिकीट काढतो आणि नंतर भेटू. सो आता मी आलो आहे कांदिवलीला यशची गाडी घ्यायला. यश कसं वाटतं तुला? एक नंबर वाटतंय. बघूया ना, बघूया गाडी कशी आहे. दाखवतो होतंय मनामध्ये. पहिलीच गाडी आहे. बघूया, पेट्रोल पंप समोरच दिसतोय. पेट्रोल पंप आहे इकडे आणि पहिलीच गाडी आहे आणि डायरेक्ट यामाचं शोरूम. बघू कसा एक्सपिरियन्स येतोय पुढे. सो लेट्स सी. सगळे स्कूटीज टाईप आम्ही स्पशीनं घेतलेली. सो फायनली आज आम्ही आलो आहे शोरूममध्ये. वेगवेगळ्या गाड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आता यशची कुठे असणार आहे थोड्या वेळात समजणार आहे. खुशी बघू शकता यशच्या चेहऱ्यावरती. सो थोड्या वेळातच आम्ही कुठली तरी एक गाडी यशसोबत घरी जाणार आहे. सो काय वाटतं यश, यामाचं शोरूम पहिलीच गाडी. विचार करतोय काय करू, गाडी घेऊ की नको घेऊ. थोडी धगधग होते कारण फर्स्ट गाडी आहे आणि खूप हेवी गाड्या आहेत. लाईट फ्लिकर होते ते, लाईट फ्लिकर होते. सो इथे सगळ्या स्कूटीज वगैरे आहेत आणि इकडे आहेत बाईक्स. आणि आपण बाईक घेणार आहोत, स्कूटी नाही घेणार आहोत. हा इकडे सर्व बाईक्स लावले आहेत, स्पोर्ट बाईक्स. आता आम्ही आलो आहे मित्रांनो. घाम फुटलाय, बघू शकता. घाम फुटलाय. ते गाडी चालून दमलो आहे आम्ही. गाडी इथे समोर लावले आणि आता मी इथे बसलो आहे गणपती मंदिरात. कारण आत्ताच मंदिर ओपन झालं आहे. सो तिथे बडची बुवा आहेत, ते सगळं पूजेचं ते हे करतात, तयारी करत आहेत. सो कारण पूजा करायची आहे. सो आता आम्ही बसलो आहे शांत थोडा वेळ. त्याच्यानंतर पूजेला सुरू करतील, ते बाईकची पूजा करतील आणि मग आम्ही निघू घरी जायला. सो असं आहे आजचा. अजून थोडा वेळ घरी जायला लागेल. असं बघू कसं काय. बघतात तुमची वाट बघतो. हो हात जड. सो फायनली गाडी घेतलेली आहे. तर कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. बघूया आता गाडी चालवायला कधीपर्यंत येते ते. येस, सो गाडी आहे ते दाखवतो तुम्हाला प्रॉपर उतरून. गाडीचा लुक काहीच असा आहे. फोटो व्हिडिओ अगोदर पण काढलेच शोरूमच्या इथे, पण आता बाहेर काढल्यावर गाडी अशी काहीशी दिसते. हार वगैरे एकदम भारी, फुल पूजा झालेली आहे. सो अशी आहे FZ S4. सो नवीन व्हर्जन आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, खूप सारे फीचर्स आहेत. गाडीचं मीटर पण डिजिटल, सगळ्या गोष्टी खूप नवीन नवीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो भारी वाटतं आहे. टेक्नॉलॉजी
ब्लूटूथ कनेक्ट आहे. येस, ब्लूटूथ कनेक्ट आहे गाडी. मग ब्लूटूथमध्ये काय गाडी लावू शकतो? ते कनेक्ट नाही आहे. ग्रे कलर, गाडी खराब नाही होणार जास्त, म्हणजे धूळ वगैरे पडण्याची काही टेन्शन नाही आहे. साफ वगैरे करण्याचा साधा फडका जरी मारला तरी गाडी मस्त क्लीन नवीन दिसणार आहे. तो भारी वाटलं गाडी चालवण्याचं. मी चालवली आता शोरूमपासून आता इथपर्यंत आणली. किती किलोमीटर चालली आता? 10 किलोमीटर. 10.7 किलोमीटर. 10.7 किलोमीटर आम्ही चालवली गाडी. आणि चालवायला म्हणजे अशी दिसते गाडी खूप मोठी दिसते, ह्यूज लुक खूप भारी आहे गाडीचा. पण जेव्हा मी चालवतो एकदम स्मूथ मक्खन गाडी चालते आणि खूप मजा येते. गाडी जेवढी स्लो चालवाल तेवढे अजून तो फील घेऊन मजा. हां, गाडी स्लो चालवलं तर अजून मजा येते. आणि फास्ट तर विचारूच नका, जेवढा गाडीचा साऊंड वगैरे एवढा भारी आहे ना, मजा येते गाडी चालवायला. अशी गाडी आहे. साईडने जरी किती हेवी व्हेकल गेले तरी पण काय टेन्शन नाही वाटत. गाडी अजिबात हालत नाही मुळात, आणि तेवढीच हेवी पण नाही गाडी. सो दॅट्स इट. एवढंच होतं या व्लॉगमध्ये, जास्त काही शूट नाही केलं. छान वाटलं. म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल प्रॉपर, जर एक गाडी घेतली, नवीन गाडी होती, त्याच्यामुळे यश माझा भाऊ आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा त्याला. आणि त्याची आता नवीन बाईकसोबतची नवीन जर्नी सुरू होणार आहे. बाईक घेतानाचे जे एक्सपिरियन्स असतात ते आपण शूट केलेत आणि एक मेमरी म्हणून राहील यूट्यूबवर, त्यासाठी हा व्लॉग शूट केला आहे. दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.